आता मंडळी कुठं आलं माहिती आहे का, दशावतारमध्ये शूटिंग केलेली, त्याच्यामध्ये त्या मुलाला फाशी देतात. जो विलन आहे तो फाशी देतो आणि फासावर मारून इथे लटकवतात. त्या इथे आलेलं आहे, वडाच्या झाडाच्या इथे. श्री भगवती देवी धामापूर हे प्राचीन आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे. सुमारे 475 वर्षाहून अधिक जुने हे मंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. परत ठोकणार आहे हा मला. आतमध्ये दुकान पण आहे पाण्यात. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. सध्या मालवण तालुक्यामध्ये सुकलवाड या गावामध्ये आहे आणि आज चाललेलो आहे मालवण फिरायला. इकडचे जास्त माहीत नाही, पण इकडचे मित्रपरिवार आहेत ते फिरवणार आहेत. सर्वप्रथम जाणार आहोत धामापूरला, भगवती देवीच्या दर्शनाला. आणि जे आता रिसेंटली दशावतार म्हणून पिक्चर आलेला, त्याच्यामध्ये बरेच असे सीन होते तिकडचे. आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सर यांनी धामापूरच्या गावचं आणि तिकडच्या मंदिराचं, तिकडच्या वातावरणाचं सुंदर असं उल्लेख केलेला. आणि तेच बघण्यासाठी मी सुद्धा जातो, कारण रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतच असो. सो प्रात्यक्षिक माझ्या डोळ्याने सुद्धा अनुभवायचं आणि तुमच्यापर्यंत पण नक्कीच शेअर करीन. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, सकाळच्या वाजलेत 9 आणि सगळे मित्रपरिवार निघतोय. ऊन येतोय आता डोक्यावर, पण आता निघायचं आहे. सोंडके निघालाय. हाय कर बस, नामदेव हाय तर कर. तुम्ही हाय करा. इलेक्ट्रिक आहे का? नाही, तुम्ही तरी हाय करा. हॅलो एव्हरीबॉडी बोल, एव्हरीबॉडी बोल. हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम टू. मस्त आता घावणे वगैरे खाल्लेले आहेत, पोटपूजा झालेलं आहे. निघूया आता. चल नामदेव भाऊ, आम्ही नामदेवाला सोडणार नाही आज. चला, इथून आहे बहुतेक धामापूर 15 किलोमीटर या अंतरावर. जाऊया. मालवण कट्टापाशी आलो आपण. लेप मारलाय. आता पेंडूर मार्गी धामापूरला जाणार आहोत. पेंडूर पण गाव ऐकलेलं आहे. चला, धामापूरला आलेलो आहोत आपण. फायनली पोचलेलो आहे धामापूरला. श्री देवी भगवती मंदिर. इकडे भगवती देवींचं मंदिर आणि सातेरी देवींचं मंदिर खूप भरपूर आहेत. रत्नागिरीमध्ये भैरी भवानी मंदिर भरपूर आहेत, तसे इथे सुद्धा भगवती, सातेरी, बऱ्याच देवांची नावं आहेत. मंदिर बघूया जाऊन, आधी अनुभवतो मंदिर आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो. वातावरण बघा कसलं वाटतंय, जबरदस्त. अशी मंदिरं आहेत ना आता खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतील. खूप जुन्यातलं मंदिर आहे. पहिलं दर्शन घेतो जाऊन. कसं वाटतं बघा. ढोल आहे, कौलारू, वाशे बघा, कोणे बघा, भाल बघा आणि हे मोठे मोठे खांब बघा. हे खास पाहण्यासाठी आलो आहे मी. मस्त देवदर्शन झालेलं आहे.
ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून कॅमेरा घेऊन नाही गेलो, पण मस्त आहे. देवाची मूर्ती आणि भगवती देवीचं दर्शन झालं. मस्त वातावरण आहे, बघण्यासारखं आहे, फिरण्यासारखं आहे संपूर्ण. बसायला पण मस्त, तलाव पण जबरदस्त आहे. पावसात पण काय सीन वाटत असेल इकडे. सगळं लांबच्या लांब आहे आणि केवढा जुना आहे. मला वाटतं आतमध्ये वडजी काका म्हटले की 1532 शतकापासूनचा जो जुना आहे. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यात इकडे काम झालं. काहीतरी 1700 सालामध्ये इकडचं काम झालं, एक्झॅक्ट नाही माहिती, पण 1500 ह्याच्यापासूनचं आहे, 1500 सालापासूनचं आहे आतमधला. मग टप्प्याटप्प्यात कामं झाली सगळी, पण जबरदस्त. मित्रांनो, हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे, ऐतिहासिक आणि धार्मिक. मालवण तालुक्यातील धामापूर गावामध्ये वसलेलं हे मंदिर श्रीदेवी भगवती प्राचीन मंदिर. सुमारे 1530 सालचं, म्हणजेच 500 वर्षाहून अधिक जुने. निसर्गरम्य धामापूर तलावाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आजही भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. बऱ्याच ठिकाणाहून पर्यटन हे मंदिर पाहण्यासाठी येतात, तसं मीही आज आलेलो. मंदिर खूप सुंदर आणि जुनं असल्यामुळे तिथे वावरण्यासाठी खूप प्रसन्नतेचं वातावरण झालेलं. मंडळी, तुम्ही सगळ्यांनीच या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि आई भगवतीचं दर्शन घ्या, आई सातेरीचं दर्शन घ्या. मंडळी, पाहिलंत मंदिर खूप सुंदर आणि जुन्यातलं मंदिर आहे. त्याच्यामुळे अनुभव व्हिडिओतनं न घेता इथे नक्कीच धामापूरला येऊन तुम्ही मंदिरात दर्शन घ्या, अनुभव घ्या मंदिराचं. खूप जुनं आहे मंडळी. दशावतार हे पिक्चर सुपरहिट तर होतंच, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोककला, दशावतार, लोकनाट्य आणि परंपरा त्याच्या आधारित एक दशावतार म्हणून पिक्चर आलेला. खूप सुंदर आहे. कोणी पाहिलं नसेल, अर्थातच सगळ्यांनी पाहिलं आहे, पण कोणी नसेल पाहिलं तर नक्की बघा. आणि त्याची शूटिंग इकडे झालेली मालवणमध्ये. आणि आता कुठे जातो आहे माहिती आहे का, जे तिथे बराच सीन झालेला आहे वडाच्या इथे, आणि त्या एकाला तिथे मारलेलं, फाशी लावलेली, ते दाखवायला भाऊ आपल्याला नेतात. भाऊ कुठे जातो आपण? अच्छा, ओके. तुमचं नाव? माझं नाव योगेश राहुल. योगेश राहुल. मी तर तळ्यावर कामाला आहे. अच्छा, कामा. Security guy. हो का? इकडे कुठे कुठे शूटिंग झाली दशावतार? इथे एक झाली आहे आणि तिकडे खाली एक झाली त्या नदीवर. अच्छा, ते पोहायचे बघा ते आहे. हां 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 ते. आणि इथे तो बुडवतो बघा त्यामुळे हां हां हां, त्या तळ्यात. पुढे झालाय. ओके. मत्स्य रूप धरून हा हा, बुडवतात ना. ते पाळं वगैरे दाखवलेत खालची शूट. हां, ते आहे पुढे का. आता किती दिवस शूटिंग होती इकडे? एवढं काय माहित नाही, ते कधी पण यायचे. अच्छा, म्हणजे शेड्यूल लागलेला असायचं. ओके. अच्छा, हे इथे फाशीचं सीन होतं, काहीतरी मारलेलं त्याला. मस्त वाटतं. शिड्या हे नाहीत, पण जबरदस्त वाटतं सीन. रात्रीचा पूर्ण हॉरर वाटत असेल. रात्रीचा कोण येईल इथं? हे बघा, इथंच शूट झालेलं ते. आणि दशावतारमध्ये ज्या विलननी त्याला मारलेलं, त्या मुलाला, सो तो इथे मारलेला म्हणजे त्याला मारून फासावर तिथे लटकवलेलं, ते इकडचे हा सीन होता तो. आणि मग हे ऑलरेडी पहिल्यापासून शिड्या वगैरे होत्या. ओके, फॉरेस्ट आहे. इथे छेडछाड पण नाही कोण करू शकत. ते लाकडं वगैरे तोडायला पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि वड बघू शकता केवढा आहे मोठा. तेवढ्या पारंब्या आहेत त्याच्या. काय म्हणताय?
हो आज स्पेशल आलो ॲक्च्युली माहीत नव्हतं हे देवस्थानाबद्दल पण इंटरव्ह्यू ऐकली दिलीप प्रभावळकर सरांची आणि मंदिराच्या प्रेमात पडलो आणि आलो. चला धन्यवाद दाखवल्याबद्दल थँक्यू. आणि मंदिरात आलात तुम्ही तर दादाला नक्कीच भेट द्या आणि मंदिराला सुद्धा भेट द्या. बैल आहे की गाय आहे? चला आता इथून जायचं आहे दुसरीकडे. हो आज नवीन टेस्ट करणार आहे म्हणजे मिसळ पुरी खाणार होता मी तर पहिल्यांदा दाखवतो मिसळ पुरी. या मंडळी खायला मी दिसतोय की नाही या मंडळी खायला. आज मालवण्यात आलो आहे पण खास बंटीकडे भेट दिलेली आहे. इकडे बघा लकी दादा काय म्हणतो रोहित आहे इकडे. तो इकडे आलो तर फोन केला म्हटलं बघूया कारण मालवणमध्ये मी फर्स्ट टाइम येतोय. हां फर्स्ट टाइम येतोय. कणकवलीत आलोय सावंतवाडीत आलोय मालवणला फर्स्ट टाइम येतोय. येतो धावतीच भेट आहे. तुला धावती भेट आहे आपल्या इकडची माणसं आहेत त्यांना भेटूया चहा प्लॅन करूया. म्हणजे फिरायला आलं तर एका दिवसात होणारा नाही प्लॅन. एका दिवसात नाही तुला स्कुबा आणि ते वॉटर स्पोर्ट करण्याचा एक दिवस झाला. हां आणि आता दुपारचं ऊन आहे ना उन्हात कंटाळा येतो रे. सकाळी प्लॅन सकाळपासून करायला तर मजा आहे. छान इकडचं ते हे बघितलं भगवती मंदिर मस्त वाटलं धामापूरचं. आणि आता अजून काय फिरणार का इकडे? बीच तर आ गेलो. जय गणेश मंदिर आहे त्यानंतर रॉक गार्डनला आता जाऊन उपयोग नाही कारण ऊन असणार. जास्तीत जास्त सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बेस्ट. संध्याकाळी तुला सगळं फिरण्यासारखं आहे. हो पाहुणचार झालेला आहे मस्त. भाऊ येईन नेक्स्ट टाइम. येस पुढच्या वेळी राहायला नक्कीच. मस्त काय झालो कायच नाही धावती भेट समाधान झालं ना बस. दादा भेटू पुन्हा. येस चल भाऊ ॲक्शन चला. आता मिस्टर टॉम नाही म्हणायचं. आता सिद्धार्थ आता तो यांच्यात गेलो. मालवण बस डेपो मालवण डेपो लय मोठा आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट चिपी एअरपोर्ट वरती चिपी. काय मेलं वड्या चालवत आहेत. आता मंडळी आलेलो आहे खवणेच्या इकडे खवणे बीचच्या इकडे खवणे कायाकिंग करायला कायाक आणि इथे जरा बोटिंग करणार आहोत. खवणे कायाक इकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. सो सनसेट मँग्रोव सफारी लाईफ जॅकेट पकडून मँग्रोव्ह केव्स ओपन सी कायाकिंग ॲडव्हेंचर राईड ह्या सगळ्या राईड्स होतात. आता आम्ही पण जातो. ते गेलेत पुढं. चला दिवसभर चालू असतं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. सकाळी 7 ते संध्याकाळी. किती वेळ असतं टाईम? टाईम तरी 1 तासाचा असतो या राईडचा. 1 तास. कधी आलात तर म्हणजे कॉन्टॅक्टच करून या. ओके. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे आहे बॅनरवर आहे तोच आहे. बॅनरवरती आहे आणि हां. डिस्क्रिप्शनमध्ये देऊच तुम्हाला कॉन्टॅक्ट. हो नक्कीच डिस्क्रिप्शनला देतोच. कॉल करून या. हे खवणे बीचच्या इकडे आहे. साधारण इथून स्टेशन कुठला लागतो याला? इथं कुडा स्टेशन असतो. कुडा स्टेशनवरून 25 किलोमीटर आहे. हां तिथून तुम्ही बस किंवा रिक्षा वगैरे घेऊन येऊ शकता. ओके. इथून बस किंवा रिक्षाने इथं डायरेक्ट आलात की अशी सफारी तुम्ही करू शकता. आतमध्ये ते काही लोकेशन्स असतात. ते मँग्रोव्हची केव्ह असते. ओके. फॉरेस्ट असतो. मग ते कळतं कसं आता गेल्यावर आम्ही? ते आम्ही जाताना प्रत्येक पर्यटकांना सांगतो कुठे काही लोकेशन्स आहेत ओके. कुठे जायचं असतं ते. हां आणि पाण्याची लेवल पण जास्त डीप नाही 5 फुटच आहे असं. 5 फूट आहे. आणि राईडचा कालावधी काय असतो? राईडचा कालावधी 1 तास असतो 1 तास. आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत राईड असते ही चालू. ओके चला. पकडताना असं बाईकची हँडल प्रमाणे पकडायचं. हां पुढे जाण्यासाठी पुढून मागे पाणी खेचायचं. राईटला जाण्यासाठी लेफ्टचा करायचा लेफ्टसाठी राईटचा करायचा अपोजिट. आणि कुठे धडकायला गेला झाडात किंवा दगडात ओके. जसं पुढे जाण्यासाठी पुढून मागे खेचतो बघा. हां. मागे येण्यासाठी मागून पुढे घ्यायचं. ओके ओके. नामदेव हां नेशील ना फक्त
द्या एक. तू जास्त नाही चालत नाही चालत. हां. एकाच चालत ते चालतं. मी पण घेऊन ठेवतो. चला आता निघतोय. संध्याकाळी असतं अजून मजा आली असती. हा पण अनुभव लय भारी आहे. पर्यटनला आलात ना हा एक अनुभव मिळतो. जबरदस्त वाटतं. कुठं जातोस नामदेव? सरळ कर. ते गेले बघ कुठं. ते जाम पुढं गेलं. ए कुठं नेतो मासनात मी याला? अरे नेतोस कुठं मासनात? अरे अडकलो. कुठं नेला? नाही ना नामदेव. अरे कुठं नेतोस? इकडे जामच ट्रॅफिक आहे. लय भारी आहे लय भारी. चल थँक्यू थँक्यू. व्हिडिओ बघतो. कुठले तुम्ही? मंदार शेट्टीचे गावाले. आमरडचे का? ओके. खास कायाकिंगला कसं वाटतं अनुभव? एक नंबर मजा येते ना? मजा फुल. 1 तास मजा घ्यायची पाण्यात. ते बघा तिकडं अर्धे तिकडं आहेत. एक मिनिट जरा व्हिडिओ तरी हे तरी घ्या फोटो. हो घ्या. फोटो काढण्यासाठी लोक रस्त्यावर नाही येतात. इथं हात पाण्यातून. पाण्यावरून आलो. ते बाबा तू कुठं जातोस मासनात? इकडे ये बाहेर ये. राहुल कुठे आहे? कुठं पण जा लय भारी. चला ए राहुल. ते बघ ते बघ रेस लावले. ती बघ ती बघ. राहुल आमचा फोटो काढ. राहुल ए राहुल आमचा फोटो काढ. ए फोटो काढ. आतमध्ये दुकान पण आहे पाण्यात. काय पाहिजे लिंबू सरबत कोकम सरबत सगळा मिळेल इथं. भारी ना? हे असं पाहिजे पर्यटन सगळं. हा लय आतमध्ये आलो आम्ही. मजा येते. चला तन मारूया. जाऊ दे. दाखवा की आम्हाला. उलट झालं. अरे कुठं नेतोय? अरे पण परत नेतोय हा चालीत. हा मंडळी जाम धमाल आली. 1 तास होतो कॅकिंगमध्ये. डबल धमाल. थोडंसं भिजलो. तुम्ही येत असाल इकडे तर कपडे साधेच घालून या. मला भिजायला झालं. थोडीशी रेस पण लावलेली. व्यायाम पण झाला शोल्डरचा. लय मस्त. ही खवणेश्वर मंदिर रोडच्या इथून आलात ना की इथे गेट मिळेल. कायाकिंग पॉईंट खवणे. इथून ना राईटला जायचं आहे खाली आपल्याला. आणि पार्किंगला वगैरे ना गाड्या वगैरे लावायला 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल तर इथं सगळी व्यवस्था आहे. समोर बीच पण आहे. आणि इकडे खाली आपलं कायाकिंग केलं ना आपण तिथे आहे. सो मंडळी कॉन्टॅक्ट डिटेल्सचं दिलेलं आहे. फुल पैसा वसूल आहे हे ॲक्टिव्हिटी. ॲक्च्युली व्यायाम पण होतो आणि माइंड पण फ्रेश होतं. तुम्हाला जिथं लांब जायचं तिकडे तुम्ही जाऊ शकता. एन्जॉय करू शकतो. आणि सेफ्टी आहे. सेफली आहे. आणि खूप मस्त. सेफ्टी तर असते पण एवढं पण डीप नाही आहे ते. बरोबर ना? अरे हा. आलात तर दादाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. रोशन दादा ना? रोहन परब. रोहन परब दादा. तर मंडळी आत्ता घरी आलो. झालं 1 तास. फ्रेश वगैरे झालो आणि फिरलो बऱ्याच. उन्हातून दुपारी तर फिरायला असा वैताग आलेला ना. एवढा तापलेला ऊन होता. सो एका दिवसात बऱ्याच गोष्टी फिरायला जमल्या नाही. मोजक्याच फिरलो. मोजक्याच जणांना भेटलो. पण जेवढ्या जणांना भेटलो ते भारीच वाटलं. सो आजचा दिवस कसा घेतला कळलंच नाही. मालवणचा निम्मा पार्टच बघितला आहे. बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. त्यासाठी वेळ काढून यायला लागेल. बघू. सो वेळ काढून येऊ. सगळेजण बसले. तर घरी आलो मी. आणि आता आहे ना
ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. कशी वाटली अजून कळवा. कायाकिंगला पण खूप मस्त मजा आली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.